Our today's point is inverse of a non-singular matrix by elementary transformation. ठीक आहे. सो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशननी आपल्याला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा आहे. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे सगळ्यांना माहिती आहे जिचा डिटर्मिनंट नॉन झिरो आहे. दॅट मीन्स इन्व्हर्स ऑफ दॅट मॅट्रिक्स इज एक्झिस्ट. ठीक आहे. सो आपण टायटल घेताना ते लिहिलं आहे इन्व्हर्स ऑफ अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. सो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट करताना दोन टाईपचे ट्रान्सफॉर्मेशन्स बघायचे. त्यामध्ये पहिलं आहे रो ट्रान्सफॉर्मेशन, रो ट्रान्सफॉर्मेशन्स आणि सेकंड आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. सो दोन टाईप इन्व्हर्स काढण्यासाठी आपण दोन टाईपचे ट्रान्सफॉर्मेशन यूज करणार आहोत. रो ट्रान्सफॉर्मेशन अँड कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज कसा करायचा आहे टू फाइंड द इन्व्हर्स ऑफ अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सो फर्स्ट ऑफ ऑल our first point is by using row transformation. Row transformation. आता रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज कसा करायचा आहे इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी ते बघतोय आपण. ते इन्व्हर्सची डेफिनेशन सर्वांना आठवत असेल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हर्सची डेफिनेशन बघितली, युनिकनेस थेरम प्रूव्ह केला, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन 6 टाईपचे ट्रान्सफॉर्मेशन बघितले. आता आपण ॲक्च्युली इन्व्हर्स काढण्याच्या मेथड शिकतोय. तर आपल्याला हे माहिती आहे इन्व्हर्सची डेफिनेशन काय आहे. आपल्याला असं लिहिता आहे सपोज ए मॅट्रिक्स आहे, एचा इन्व्हर्स ए इन्व्हर्स आहे तो आपण या पद्धतीने शो करतो. सो व्हॉट वी हॅव A multiplied by A inverse, this is equal to A inverse multiplied by A, this is equal to identity matrix, right? So we can say this is our definition of inverse, right? So या definition मधलं मला A multiplied by A inverse हे equation A multiplied by A inverse is equal to I या इक्वेशनचा यूज करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर तो कसा करायचा आहे ते बघूया. सपोज आपल्याकडे एक मॅट्रिक्स आहे ए मॅट्रिक्स, गिवन मॅट्रिक्स, जिचा आपल्याला इन्व्हर्स काढायचा आहे. तर जी ए इन्व्हर्स मॅट्रिक्स आहे ती आपल्यासाठी अननोन मॅट्रिक्स असेल आणि सेम ऑर्डरची आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला लिहिता येते. सो इक्वेशन आपण लिहूया ए मल्टिप्लाइड बाय ए इन्व्हर्स दिस इज इक्वल टू आय. सो दिस मॅट्रिक्स इज अननोन टू अस. दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड दिस मॅट्रिक्स. सो ही मॅट्रिक्स आहे तिला आपण फिक्स ठेवणार आहे जी आपल्यासाठी काय आहे अननोन मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. दिस मॅट्रिक्स इज अननोन टू अस. दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड दिस मॅट्रिक्स, राईट. सो या मॅट्रिक्सला फिक्स मॅट्रिक्स ठेवूया आपण आणि ए मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. तर ए मॅट्रिक्सची जी ऑर्डर असेल त्या सेम ऑर्डरची आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहिता येते. आता त्याची प्रोसेस काय की आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट कसा करायचा आहे. तर ती प्रोसेस अशी आहे, ही जी ए मॅट्रिक्स आहे ह्या ए मॅट्रिक्सवर आपण काय करणार आहोत रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करणार आहोत. काय करायचं आहे ए मॅट्रिक्सवर रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करायचा आहे. आणि हा यूज कसा करायचे, कसे ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय करायचे. सो हे ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय करत असताना आपण काय लक्षात ठेवणार आहोत, ही जी आपली ए मॅट्रिक्स आहे ही ए मॅट्रिक्स आपल्या कन्वर्ट झाली पाहिजे आयडेंटिटी मॅट्रिक्सला. ठीक आहे. सो आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑर्डर 2ची कशी असते 1 0 0 1. तुम्हाला आठवत असेल जर ऑर्डर 2ची आपण जर मॅट्रिक्स लिहिली आयडेंटिटी मॅट्रिक्स तर ती 1 0 0 1 या टाईपमध्ये असते. आणि जर ऑर्डर 3ची आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल तर ती आपण या टाईपमध्ये लिहितो 1 0 0 0 1 0 0 0 1. ठीक आहे. सो ही झाली ऑर्डर 3ची. आपल्याला काय करायचं आहे डिपेंड. जर आपली ए मॅट्रिक्स ऑर्डर 2ची असेल तर आपल्याला या टाईपमध्ये ए मॅट्रिक्स कन्वर्ट करायची बाय यूजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. आणि जर ऑर्डर 3ची असेल तर ती या टाईपमध्ये कन्वर्ट करायची बाय यूजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. पण जेव्हा आपण हे रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार आहोत, हे एक इक्वेशन आहे ए मल्टिप्लाइड बाय ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय.
या A मल्टिप्लाइड बाय A इन्वर्स इज इक्वल टू I या इक्वेशनच्या बोथ साईडला आपण ते ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार आहे, राईट. मग जे ट्रान्सफॉर्मेशन आपण या साईडला अप्लाय करणार आहोत तेच ट्रान्सफॉर्मेशन आपण I या मॅट्रिक्सवर पण अप्लाय करतोय. सो ही I म्हणजे आयडेंटिटीची मॅट्रिक्स आहे, ती आता आयडेंटिटी मॅट्रिक्स राहणार नाही, ती एक नवीन मॅट्रिक्सला कन्वर्ट होईल आणि त्या न्यू मॅट्रिक्सला आपण नाव देणार आहोत बी मॅट्रिक्स, राईट. सो ही एक न्यू मॅट्रिक्स मिळेल आपल्याला, जिला आपण काय म्हणतोय, बी मॅट्रिक्स. सो दिस इज अवर न्यू मॅट्रिक्स, जी कशी मिळणार आहे आपल्याला, या रो ट्रान्सफॉर्मेशन मुळे मिळणार आहे, ठीक आहे. सो हे केल्यानंतर जेव्हा ए ही मॅट्रिक्स आयडेंटिटीला कन्वर्ट होईल त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार आहे, एक नवीन इक्वेशन तयार होईल या टाईपमध्ये, I मल्टिप्लाइड बाय A इन्वर्स दिस इज इक्वल टू बी, राईट. या टाईपमध्ये एक इक्वेशन तयार होईल. सो वी नो दॅट I मल्टिप्लाइड बाय A इन्वर्स, दिस मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज A इन्वर्स, राईट. सो A इन्वर्स, वी हॅव A इन्वर्स दिस इज इक्वल टू बी. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस, याचा अर्थ काय होतोय की आपली A इन्वर्स ही जी मॅट्रिक्स आहे ती काय आहे, दिस नथिंग बट द बी मॅट्रिक्स, ओके. सो ही झाली प्रोसेस टू फाइंड द A इन्वर्स बाय यूजिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड. आपण रो ट्रान्सफॉर्मेशन मेथडचा यूज करून जर आपल्याला इन्वर्स फाइंड आउट करायचा असेल दिलेल्या नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा, तर आपल्याला या पद्धतीने रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करायचा आहे. परत एकदा बघा, A मल्टिप्लाइड बाय A इन्वर्स इज इक्वल टू I, यावर आपण ट्रान्सफॉर्मेशनचा यूज केला, Aला कन्वर्ट केली आयडेंटिटीमध्ये. सेम ट्रान्सफॉर्मेशन आपण बोथ साईडला अप्लाय करतोय. सो आयडेंटिटी मॅट्रिक्स एका न्यू मॅट्रिक्सला कन्वर्ट होते आणि ही न्यू मॅट्रिक्सला आपण नाव देतो बी मॅट्रिक्स. सो जी मॅट्रिक्स आपण म्हणतोय की ए इन्वर्स ही एक फिक्स मॅट्रिक्स आहे, हिच्यावर कोणतेही ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय होत नाही आहे. दिस इज अननोन मॅट्रिक्स टू अस, ही अननोन मॅट्रिक्स आहे. आणि हे असं केलं तरी आपली इक्वॅलिटी होल्ड राहते. तुम्ही हे 3 मॅट्रिसेस घेऊन चेक करू शकता, ठीक आहे. सो जेव्हा आपण हे ट्रान्सफॉर्मेशननी आयडेंटिटीला कन्वर्ट करू त्यास आपल्याला नवीन इक्वेशन मिळेल, म्हणजे हे इक्वेशन चेंज होऊन या टाईपचं इक्वेशन मिळेल, I मल्टिप्लाइड बाय A इन्वर्स इज इक्वल टू B. सो I मल्टिप्लाइड बाय A इन्वर्स इज नथिंग बट A इन्वर्स. सो व्हॉट वी have A इन्वर्स इज इक्वल टू B. So this B matrix is our A inverse matrix. This is the meaning of this. ठीक आहे. सो हे झालं आपलं प्रोसेस. पण आपल्याला ॲक्च्युली A इन्वर्स फाइंड आउट करायचं आहे, तर A इन्वर्स आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून कसं फाइंड आउट करता येईल हे बघूया बाय एक्झाम्पल. सो एक्झाम्पल घेतोय आपण हिअर. एक्झाम्पल नंबर 1 म्हणूया. सो एक्झाम्पल नंबर 1 आहे A इज इक्वल टू 2 1 4 2. सो एक्झाम्पल घेतले आपण. एक्झाम्पल नंबर 1 म्हणतो A इज इक्वल टू 3 1 4 2 या टाईपची मॅट्रिक्स आहे. आपल्याला याचा इन्वर्स फाइंड आउट करायचा आहे. इन्वर्स फाइंड आउट करण्यासाठी आपण रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करणार आहोत, ठीक आहे. सो त्याआधी आपण चेक करूया व्हॉट इज द डिटर्मिनंट ऑफ दिस मॅट्रिक्स. सो डिटर्मिनंट ऑफ दिस मॅट्रिक्स इज 6 - 4. So which is equal to 2. So not equal to, this is not equal to 0. This implies is that A inverse is exist. That means our matrix is a non-singular matrix. Non-singular matrix आहे आणि तिचा इन्वर्स एक्झिस्ट होतोय. सो इन्वर्स एक्झिस्ट होतोय तर तो फाइंड आउट करायचा आहे आपल्याला बाय यूजिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन्स, ठीक आहे. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करण्यासाठी आपण आत्ताच बघितलं A मल्टिप्लाइड बाय A इन्वर्स इज इक्वल टू I या इक्वेशनचा यूज करायचा आहे. सो A ही आपली A इन्वर्स ही फिक्स मॅट्रिक्स म्हणून आपण यूज करणार आहोत तिचा. A आणि I मॅट्रिक्स लिहिता येणार आहे, ती लिहूया. 3 1 4 2 मल्टिप्लाइड बाय A इन्वर्स अँड दिस इज इक्वल टू 1 0 0 1. ओके. सो दिस इज अवर A मल्टिप्लाइड बाय A इन्वर्स इज इक्वल टू I मॅट्रिक्स, राईट. आता आपण जे मगाशी बघितलं त्या वेने आपण इन्वर्स फाइंड आउट करणार आहोत.
तर आपण असं बघितलं की ही जी ए मॅट्रिक्स आहे ती मॅट्रिक्स मला आयडेंटिटी मॅट्रिक्सला कन्वर्ट करायची. सो ही मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्सला कन्वर्ट करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल काय लागणार आहे आपल्याला, जो फर्स्ट एलिमेंट आहे A11 प्लेसचा एलिमेंट तो मला 1 हवा आहे. तर त्याला 1 कसं करून घेणार, तर त्याला 1 करण्यासाठी आपण काय करू शकतो, R2 मायनस R2 आणि R1 ह्या दोन रोजचा यूज करू शकतो. म्हणजे मला ट्रान्सफॉर्मेशन R1साठी हवं आहे. तर ट्रान्सफॉर्मेशन असं यूज करता येईल तुम्हाला की R1 ला -1 मल्टिप्लाय करा प्लस तो एलिमेंट R2मध्ये ॲड करा. तुम्ही चेक करू शकता तुम्हाला जो एलिमेंट R1चा मिळणार आहे तो 1 मिळेल या ट्रान्सफॉर्मेशनचा यूज केल्यानंतर. ठीक आहे. सो हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करूया आपण. त्याचा आधी इक्वेशन फॉर्म लिहून घेते. आता तुम्हाला दिसतंय की इथे चेंजेस जे होणार आहे ते फर्स्ट रोसाठी होणार आहे, सेकंड रो आपला चेंज होणार नाही आहे. सो आधी सेकंड रो लिहून घेऊया. 4 2 0 1. आता जे आपण चेंजेस करणार आहोत ते चेंजेस करायचे. चेंजेस कसे करायचे, तर -1 आपण R1ला मल्टिप्लाय करतोय म्हणजे -3 मिळणार आहे आणि प्लस R2मध्ये ॲड झाल्यानंतर आपल्याला +4 म्हणजे 1 मिळेल. -3 + 4. ठीक आहे. नेक्स्ट R1 आपण मल्टिप्लाय केलं 1ला, -1नी मल्टिप्लाय केलं 1ला, दॅट मीन्स -1 and +2. So we have here +1, right? Next -1 and here we have 0, that means here we have -1. Next -1 multiplied by 0, so we have 0 plus 1, that means here we have 1. So our first transformation is complete. Next we have to go for the next transformation for second row. आपल्याला नेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन जे करायचं आहे ते सेकंड रोसाठी करायला लागणार आहे. कारण का आपला जो आपण जे ट्रान्सफॉर्मेशन यूज करतो आहे ते रो आहे. तर विचार आपण कॉलम वाईज करतो आहे. कॉलम वाईज विचार करतो याचा मिनिंग असा होतो की आयडेंटिटी मॅट्रिक्स मला ऑर्डर 2ची हवी आहे. तर मी पहिला कॉलमला आयडेंटिटी मॅट्रिक्सचा जो पहिला कॉलम असतो त्याच्यासारखं कन्वर्ट करणार आहे. तर तुम्ही बघाल की इथे पहिला जो 1 आहे तो मला ऑलरेडी मिळाला आहे इकडे. आता मला पुढे जो हा 4 आहे तो 0ला कन्वर्ट करण्यासाठीचं ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं आहे. तर याला जेव्हा आपण 0ला कन्वर्ट करण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन घेणार आहोत त्यावेळेस काय करणार आहोत, जो पहिला रो आहे त्याचा यूज करणार आहे. तर पहिल्या रोचा यूज कसा करायचा ते बघूया. आपण R2 साठी ट्रान्सफॉर्मेशन घेतो आहे म्हणून सुरुवातीला मी R2 लिहिला. R2 मायनस मी 4नं जर R1ला मल्टिप्लाय केलं आणि मग दोघांची ॲडिशन केली सो आपल्याला 0 मिळेल. मीन्स ट्रान्सफॉर्मेशन इज लाईक दिस. R2 implies R2 minus 4 R1. So this implies that our transformation is for second row and it is like this R2 minus 4 R1, right? So हे ॲक्च्युली आपल्याला अप्लाय करायचं आहे. सो आपण बघूया हे ट्रान्सफॉर्मेशन कसं अप्लाय करायचं. ट्रान्सफॉर्मेशन लिहून झालं आहे आपलं. तर ॲक्च्युली हे ट्रान्सफॉर्मेशन आपण अप्लाय करतो आहे त्यासाठी आपली मॅट्रिक्स फॉर्म लिहून घेऊया. मॅट्रिक्स फॉर्म या पद्धतीनं. आता आपल्या चेंजेस जे करायचे ते सेकंड रोसाठी करणार आहोत म्हणून फर्स्ट रो कुठेही चेंज होत नाही तो आधी लिहून घेऊया. सो हिअर वी हॅव 1, हिअर वी हॅव 1, -1 अँड हिअर वी हॅव +1. सो जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपण अप्लाय करतो आहे. हा जो एलिमेंट आहे याला 0 करण्यासाठीच ट्रान्सफॉर्मेशन आपण घेतलं आहे. सो हिअर वी हॅव 0. नेक्स्ट कॅल्क्युलेट दिस. वी हॅव 2 and here we have 1. So 2 minus 4 multiplied by 1. So we have -2. Next R2चा एलिमेंट आहे 0 आणि R1चा एलिमेंट आहे -1. सो त्याला आपल्याला -4ने मल्टिप्लाय करायचं. सो वी हॅव +4 आणि 0ची ॲडिशन, दॅट मीन्स वी हॅव +4. नेक्स्ट R2चा एलिमेंट 1, R1चा एलिमेंट आहे 1. सो R1च्या एलिमेंटला -4ने मल्टिप्लाय केलं, दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला मिळेल -3. ठीक आहे. इथपर्यंत आपण जो पहिला रो आहे तो आयडेंटिटीच्या रोसारखा कन्वर्ट करून घेतला आहे. आता पुढे आपल्याला नेक्स्ट
कॉलमचा विचार करायचा आहे. म्हणजे आपण जी ए मॅट्रिक्स आहे ती ए मॅट्रिक्स आयडेंटिटीला कन्वर्ट करतो आहे. सो ए मॅट्रिक्स आयडेंटिटीला कन्वर्ट करताना आपण सेकंड कॉलमचा विचार करणार आहोत. आता सेकंड कॉलममध्ये जो 1 जिथे ज्या पेजला असेल तो आधी आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचा आहे. तर सेकंड रोचा जो 1 हवा आहे तो कोणत्या प्लेसला हवा आहे आपल्याला? A22 प्लेसला हवा आहे, राईट. सो आधी A22 प्लेसला आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचं आहे 1ला. सो ट्रान्सफॉर्मेशन इथे आपण R1चा यूज करून पण घेऊ शकतो, पण जर R1चा यूज इथे केला तर आपण हा जो आधीचा 0 घेतला होता तो डिस्टर्ब होण्याचे चान्सेस असतात. म्हणून काय करायचं, जेव्हा कधी आपण हा 1 कन्वर्ट करणार त्यावेळेस स्केलर मल्टिप्लिकेशनचा यूज करायचा. स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, की आपण जो -2 आहे त्याला -2 डिवाइड करणार, म्हणजे तो आपल्याला +1मध्ये कन्वर्ट झालेला मिळेल. सो नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून इन्व्हर्स फाइंड आउट करताना असा 1 क्रिएट करत असतो त्यावेळेस काय करायचं, स्केलर मल्टिप्लिकेशन करायचं आहे, जेणेकरून आपण जे आधीचे ट्रान्सफॉर्मेशन केलेले आहेत ते डिस्टर्ब व्हायला नको. ठीक आहे. सो परत एकदा जे आपलं ट्रान्सफॉर्मेशन मी लिहिलं आहे ते सेकंड रोसाठी आहे, म्हणजे आपला पहिला रो कुठेही चेंज होणार नाही आहे. तो आधी लिहून घेऊया. सो वी हॅव हिअर 1, हिअर वी हॅव 1, -1 अँड 1, राईट. सो हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते अप्लाय करतो आहे आपण. सो 0ला जर डिवाइड केलं तर आपल्याला 0च मिळेल. याला 1 करण्यासाठीच आपण ट्रान्सफॉर्मेशन घेतलं आहे. सो वी हॅव 1. -4ला -2 डिवाइड केलं तर आपल्याला इकडे मिळणार आहे -2 अँड हिअर -3 डिवायडेड बाय -2. सो वी हॅव 3/2, राईट. इथपर्यंत आपलं ट्रान्सफॉर्मेशन कंप्लीट झालं आहे. सो आता आपली जी ही ए मॅट्रिक्स आहे ती आयडेंटिटी मॅट्रिक्ससारखी दिसण्यासाठी किंवा कन्वर्ट होण्यासाठी फक्त एकच चेंज करायचा बाकी राहिला आहे. तो आहे A12 प्लेसचा जो एलिमेंट जो मी आत्ता तुम्हाला दाखवते तो एलिमेंट मला कन्वर्ट करायचा आहे 0ला. ठीक आहे. सो मला ट्रान्सफॉर्मेशन लागणार आहे फर्स्ट रोसाठी. आणि लक्षात ठेवायचं, जेव्हा मी जेव्हा मी 0ला कन्वर्ट करेल त्यावेळेस मी याआधी जो 1 कन्वर्ट करून घेतला होता या कॉलमचा त्याचाच यूज करून घेणार आहे. म्हणजे आपले जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते ॲक्युरेट असतात आणि आपण आधीचे केलेले चेंजेस कुठेही डिस्टर्ब होत नाही. सो ट्रान्सफॉर्मेशन असं लागेल आपल्याला R1 - R2. तुम्ही चेक करू शकता तुमचा R1चा एलिमेंट तुम्हाला 0 झालेला मिळणार आहे. सो हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला परफॉर्म करायचं आहे. चेंजेस जे करणार आहोत ते आपण करणार आहोत फर्स्ट रोसाठी, म्हणजे आपला जो सेकंड रो आहे तो कुठेही चेंज होणार नाही आहे. आधी तो लिहून घेऊयात. सो लिहून घेतला आपण. आता जे ॲक्च्युली चेंजेस करायचे ते चेंजेस करूया. R1 - R2 तुम्ही बघाल इथे 1 आपला डिस्टर्ब झालेला नाही आहे. 1 - 1 वी हॅव हिअर 0. देन R1 - R2, सो हिअर वी हॅव +2, दॅट मीन्स आन्सर इज +1. नेक्स्ट R1 - R2, दॅट मीन्स वी हॅव 1 - 3/2. सो तुम्ही कॅल्क्युलेट जर करून बघितलं तर तुमचा आन्सर मिळणार आहे तुम्हाला -1/2, राईट. सो आपली जी ए मॅट्रिक्स आहे ती पूर्णपणे आयडेंटिटी मॅट्रिक्सला कन्वर्ट झाली. सो व्हॉट वी हॅव, वी कॅन राईट हिअर कॅपिटल I, दॅट मीन्स आयडेंटिटी मॅट्रिक्स मल्टिप्लाइड बाय A इन्व्हर्स अँड दिस इज इक्वल टू this matrix. What is the meaning of this? I multiplied by A inverse is nothing but A inverse matrix. So A inverse is equal to 1 minus 1/2 minus 2 3/2. So this is our answer of this question. That means this is our required A inverse matrix. आणि फाइंड आउट कशी केली आपण? बाय यूजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. ठीक आहे. आपलं आन्सर फाइंड आउट करून झालं आहे. पण आता जर आपल्याला एक्झाममध्ये किंवा कधी आपण जेव्हा हे एक्झरसाइजेसचे एक्झाम्पल सॉल्व करत असतो त्यावेळेस जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण काय करायचं आहे की आपले जे ए इन्व्हर्स मॅट्रिक्स आपण आत्ताच फाइंड आउट केली आहे ती बरोबर आहे की नाही ते चेक करू शकतो. कशी चेक करायची आहे? अगेन बाय यूजिंग डेफिनिशन. डेफिनिशन काय आहे आपली? स्टार्टिंगला जी आपण घेतली होती A मल्टिप्लाइड बाय A इन्व्हर्स इज इक्वल टू I असतो.
सो आता आपण काय करणार आहे, ए आणि ए इन्व्हर्सचं मल्टिप्लिकेशन करून चेक करून बघणार आहोत. सो ए मल्टिप्लाइड बाय ए इन्व्हर्स करून बघूया. सो आपली ए मॅट्रिक्स आहे 3 1 4 2. ए इन्व्हर्स मॅट्रिक्स जी आत्ताच आपण फाइंड आउट केली ती आहे 1 -1/2 -2 3/2. सर्वांना मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करता येत असेल. सो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचे आपल्याला. सो मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मिळते बघूया आपण. सो हिअर वी हॅव +3 अँड -2 दॅट मीन्स +1. नेक्स्ट 3 मल्टिप्लाइड बाय -1/2. So we have -3/2 plus this term 1 multiplied by 3/2. So we have here 0 plus minus term में cancel होणार आहे 0 में. Next 4 multiplied by 1. So we have +4 and this 2 multiplied by -2 we have -4. So answer is 0. And next -1/2 multiplied by 4 that means we have -2. So let us write here -4 multiplied by -1/2 and plus 2 multiplied by 3/2. Here we have -2, here we have +3. So answer is +1 and you can see. You can see here what we have. Finally we have identity matrix. That means our A inverse matrix it is right. That means our answer is right. या पद्धतीने तुम्हाला तुमची जी A inverse matrix आहे ती बरोबर फाइंड आउट केली आहे की नाही हे तुम्हाला चेक करता येतं by using this trick.